नमस्कार मित्रांनो, आता सोशल मीडियाचा एक ट्रेंड आलेला आहे. कुठलाही व्यवसाय म्हणलं की सोशल मीडिया म्हणजे व्हिडिओ, इंस्टाग्राम, फेसबुक हे चालू झालेले. तर आपणही त्या ट्रेंडला आता फॉलो केलेले. त्यामुळं आपले व्हिडिओ आता दररोज नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळणार. तर मित्रांनो, दुकान नेहमी स्वच्छ असलं पाहिजे आणि रेग्युलर लागणाऱ्या वस्तूचा तुटवडा म्हणजे असा पडला नाही पाहिजे. रेग्युलर लागणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्या नेहमी उपलब्ध लागतात दुकानात, तेव्हा आपल्याकडे कस्टमर टिकतो. आणि सगळ्यात मेन मुद्दा जो आहे तो स्वच्छतेचा. दुकान स्वच्छ जर असली आपली तर ग्राहक पण म्हणजे असे आकर्षित होतात. दुसरी गोष्ट सांगणार आहे मित्रांनो मी तुम्हाला, किराणा दुकानामध्ये रेग्युलर लागणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्या पूर्ण ठेवायच्या, म्हणजे त्याचा स्टॉक नेहमी अवेलेबल असला पाहिजे आपल्यापाशी. जसं की मसाला, पार्ले, बिस्किट वगैरे, कुठलेही बिस्किट, कोलगेट, पेस्ट, हे अशा रेग्युलर लागणाऱ्या वस्तू, दूध, अगरबत्ती, अशा झेंडूबाम, मुलांचे जे काय म्हणतो त्याला आपण स्नॅक्समध्ये मुलांचे चिप्स वगैरे, हे कॅडबरी, हे सगळं ठेवायचं. म्हणजे याच्यात जास्त याच्यात आपल्याला किराणापेक्षा जास्त मार्जिन मिळतो. कुठल्याही व्यवसायात फक्त माल विकून चालत नाही, तर ग्राहकाचा विश्वास हा जिंकावा लागतो. आणखी एक महत्त्वाची गोष्ट सांगतो मित्रांनो मी तुम्हाला. बरेच कस्टमर विचारतात की किराणामध्ये सगळ्यात जास्त मार्जिन कशात असते. तर मित्रांनो, मार्जिन ही कुठल्याही एका वस्तूमध्ये नसते. कस्टमर परत आला पाहिजे, ग्राहक हा परत आला तर त्याच्यात मार्जिन असते. आणि अशा प्रकारे मित्रांनो आपण छोट्या भांडवलातून मोठा नफा मिळवू शकतो आणि आपला बिझनेस वाढवू शकतो. धन्यवाद.